चालू करूया आपण. टुडे सी द लेक्चर नंबर 9, दॅट इज द मेथड्स ऑफ सिलेक्शन अँड बेसिस ऑफ सिलेक्शन. ओके, तर जनावरं ही वेगवेगळी चांगल्या प्रतीची कशी निवडायची, कोणत्या पद्धतीने निवडली जातात, या लेक्चर मध्ये स्टडी करायचं आहे. Let's see the first one. What is mean by the selection? The selection is a process in which certain individuals are given an opportunity to produce the offsprings while others are denied its opportunity. म्हणजे काय, सिलेक्शन ही अशी प्रकारची पद्धत आहे की ज्या पद्धतीमध्ये काय केलं जातं, तर प्रत्येक जे इंडिव्हिज्युअल आहे, प्रत्येक जे ऑर्गॅनिझम आहे, त्या ऑर्गॅनिझमचं काय केलं जातं, चुजिंग केलं जातं त्याच्या ऑफस्प्रिंग नुसार, त्याच्या उत्पन्नानुसार, त्याच्या प्रोडक्शन नुसार, त्याच्या क्वालिटीनुसार काय केलं जातं, निवडलं जातं. त्याला म्हणलं जातं सिलेक्शन. त्यानंतर एम्स याचा उद्दिष्ट काय, टू कीप द बेस्ट अँड कल द पुरेस्ट. म्हणजे काय, चांगला असं निवडायचंय आणि कलिंग म्हणजे काय करायचंय, रिमूव्हिंग ऑफ अनवॉन्टेड और डिसीज इन्फेक्टेड अॅनिमल काय करायचे, ग्रुप मधनं बाजूला काढायचे, हा याचा उद्दिष्ट आहे. देन मेथड्स ऑफ सिलेक्शन. Methods of selection, you are finding the two methods, that is the natural selection and artificial selection. In the natural selection means the nature itself as the select of them. निसर्ग स्वतः काय करत असतो, त्याला निवडत असतो, त्याला म्हणलं जातं नॅचरल सिलेक्शन. that is the your law of survival of fittest. Okay, in the nature, main force responsible for selection is the survival of fittest in the particular. म्हणजे काय, जो एकदम हट्टाखट्टा असेल, धडधाकट असेल, तोच काय होईल, वातावरणामध्ये जास्त असा टिकेल. चल, याला म्हणलं तर सर्वायवल ऑफ फिटेस्ट. टू पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट, नॅचरल सिलेक्शन मे बी इलिस्ट्रेटेड by considering the ecology of some wild animal species. To hold chase many sheep before they find one they can the catch. पहिल्यांदा निसर्गाने काय स्वतः केलं होतं, तर जे रानटी अशी पशु पक्षी आहेत, त्या पशु पक्ष्यांना काय केलं होतं, सर्वायव्हेशन केलं होतं. त्यामध्ये रानटी रानटी पहिल्यांदा मेंढी सुद्धा याच्यामध्ये गणली गेलेली आहे. द मोस्ट ऑफ द किल्ड बाय द वोल्स वेअर द विकर अॅनिमल्स. ओके, म्हणजे अशा निसर्गाच्या या वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये पूर असू दे, त्यानंतर अजून दुसरं वादळ असू दे, अशा ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, निसर्गाने विकर असे अॅनिमल काय केलेले आहेत, रिमूव्ह झालेले आहेत, आणि चांगले जे आहेत ते काय झालेले आहेत, टिकलेले आहेत. Thus there was tendency to the nature the select against the weaker ones and only stronger survive to reproduce the species. जे चांगले धडधाकट आहेत तेच काय झालेले आहेत, तिथं टिकलेले आहेत, बाकीचे काय झालेले आहेत, किल्ड झालेले आहेत. इट इज नोन ॲज द नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शन म्हणजे साध्या सरळ भाषेमध्ये नेचर इट सेल्फ ॲज सिलेक्शन. मनुष्य काही त्याला करू शकत नाही, निसर्ग स्वतः सिलेक्शन करतो, ज्याला पाहिजे त्याला ठेवतो, बाकीच्याला किल करून टाकतो. दुसरी मेथड आहे आर्टिफिशियल सिलेक्शन. इन द आर्टिफिशियल सिलेक्शन, दिस वन चार्ट शोइंग देअर. ऑन द बेसिस ऑफ आर्टिफिशियल सिलेक्शन मध्ये परत दोन मेथड येतात. दॅट इज ऑन द बेसिस ऑफ बॉडी कॉन्फिगरेशन अँड ऑन द बेसिस ऑफ रेकॉर्ड. हे जे आपल्याला डिटेल बघायच्या पद्धती सगळ्या. ऑन द बेसिस ऑफ बॉडी कॉन्फिगरेशन मध्ये बाय एक्सटर्नल अपिअरन्स मेथड, डोळ्याला जे आपल्याला काय दिसते त्यानुसार सिलेक्शन करणे. स्कोर कार्ड मेथड म्हणजे वेगवेगळ्या ऑर्गनला काय दिलेला असतो, स्कोर दिलेला असतो. आपण फर्स्ट सेमिस्टरला बघितलेलं आहे, जजिंग ऑफ ॲनिमल्स. ओके, जजिंग ऑफ मिल्किंग ॲनिमल आणि जजिंग ऑफ तुमचं ड्राफ्ट ॲनिमल, स्कोर दिले होते आपण 100 पॉईंट्स हेडॉनिक स्केलनं, तर त्यानुसार निवडणे. त्यानंतर टँडम मेथड आहे. टँडम मेथड म्हणजे त्याच्या एका कॅरेक्टरनुसार निवडणे. आणि इंडिपेंडंट कलिंग म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर वाईज वेगवेगळं त्याला काय करणे, विलग करणे. त्यानंतर दुसरा ऑन द बेसिस ऑफ रेकॉर्ड नुसार. द फर्स्ट मेथड इज अ पेडिग्री मेथड. पेडिग्री म्हणजे काय, द रेकॉर्ड ऑफ अँसिस्टर, वंशावळाच्या रेकॉर्ड नुसार काय करणे, निवडणे. देन परफॉर्मन्स टेस्टिंग. परफॉर्मन्स टेस्टिंग म्हणजे ऍक्च्युअल परफॉर्मन्स त्याचा काय करायचं आहे, मोजायचं आहे, आणि त्या मोजूनुसार त्याचं काय करणे, निवड करणे. आणि नेक्स्ट लास्ट वन इज अ प्रोजिनी टेस्टिंग. प्रोजिनी टेस्टिंग म्हणजे काय, त्या अॅनिमल पासून आलेली जी उत्पत्ती आहे, त्या अॅनिमल पासून झालेली जी प्रजाती आहे, त्या प्रजातीनुसार काय करणं, त्या अॅनिमलला निवडणं. लेट्स सी दिस वन. द फर्स्ट वन ऑन द बेसिस ऑफ बॉडी कॉन्फिगरेशन. By external appearance method, the principle, the animal is tested for its external characters such as the udder, teeth, their placement, and milk veins, skin, and body coat.
दुधाचा अॅनिमल आपण निवडत असताना आपण काय बघतो त्याची तर कास बघतो, देन टीट्स बघतो, सड बघतो त्याची कशी आहेत, देन दुधाची नाडी कशी आहे, बॉडी कोट कसा आहे, कलर कसा आहे हे आपण बघत असतो. लेट सी दिस वन डिटेल वन. द स्किन, आता दुधाची जर अॅनिमल असत तर स्किन कशी असते, थिन, प्लायबल, सॉफ्ट अँड टच, मऊ असते. हेअर्स आर सिल्की, ग्लॉसी, कम्पॅरेटिव्हली शॉर्ट, काय असतात केस सुद्धा जरा थोडीशी मऊ असतात. देन टेम्परमेंट आर माइल्ड अँड नर्वस, टेम्परमेंट काय असते जी माइल्ड असते. नेचर आर डोसाईल, थोडस मार्केट असते. देन हेड आर लॉंग, लीन अँड फेमाइन, ओके, लांबकट असते. फोरहेड आर मीडियम साइज. देन शोल्डर्स आर लाईट, स्ट्रेट, वेल अपार्ट. देन फोर लेग्स आर लीन, स्ट्रेट, ओके, लीन म्हणजे पूर्ण सरळ असं पाहायला मिळते. देन शँक, शँक म्हणजे काय, त्याचा खांदाचा भाग जो आहे तो शँक फाईन, स्ट्रेट, पूर्णपणे आपल्याला सरळ पाहायला मिळतो. नंतर चेस्ट, छाती, ब्रॉड अँड बॅरल शेप, म्हणजे एकदम अशी पूर्ण बॅरल सारखी पाहायला मिळते, मोठी अशी पाहायला मिळते. देन लॉयन्स, लॉयन्स आर द डिफरंट बॉडी पार्ट्स इज देअर. द लॉयन्स आर ब्रॉड. देन फ्लँक रिजन म्हणजे मागचा जो शेपटीच्या तिथला भाग त्याला म्हणला तो फ्लँक रिजन, त्यावर लॉंग अँड डीप खड्डा असलेला पाहायला मिळतो. हँड क्वार्टर वाईड अँड लॉंग, मागचे जे दोन पाय आहेत हे आपल्याला मोठे पाहायला मिळतात. देन रिब्स आर लॉंग अँड स्पेस, रिब्स म्हणजे काय, हाडाची जी सांगाडा आहे तो सांगाडा सुद्धा आपल्याला मोठा पाहायला मिळतो. देन पिन बोन, मागचा जो शिफ्टीच्या इथला जो बोन असतो जो ट्रँग्युलर पाहायला मिळतो त्याला म्हणला तर पिन बोन, तो सुद्धा मोठा पाहायला मिळतो. ऑर्डर्स आर सिमेट्रिकल, कास ही काय ती फोर कंपार्टमेंट मध्ये आपल्याला सिमेट्रिकल पाहायला मिळते. अँड मिल्क वेन्स आर द लॉंग अँड झिगझॅग, ओके, मिल्क वेन सुद्धा आपल्याला मोठी आणि झिगझॅग पाहायला मिळते. देन हे झालं डोळ्याला पद्धती, बॉडी कॅरेक्टर नुसार आपण काय केलेलं आहे बघितलेलं आहे. त्यानंतर डिसएडव्हान्टेजेस इज देअर. द अॅनिमल्स, ह्या पद्धतीचा डिसएडव्हान्टेजेस काय आहे. द अॅनिमल विच आर सुपेरियर इन वन ट्रेट अँड लिटल इन्फेरियर इन अनदर ट्रेट इज ऑल्सो कल्ड. या पद्धतीमध्ये एक कॅरेक्टर तुम्हाला चांगलं पाहायला मिळतं आणि दुसरं कॅरेक्टर वाईट सुद्धा असू शकतं. द नंबर ऑफ अॅनिमल्स सिलेक्टेड विल बी व्हेरी व्हेरी स्मॉल इफ हाय स्टँडर्ड्स आर फिक्स. जर तुम्ही एखादं तुमचं अनुमान तुम्ही ठरवलेलं आहे, त्या ठरवलेल्या अनुमानानुसार तुम्हाला हे अॅनिमल काय मिळेल असं मिळेलच एक्सटर्नल अपीअरन्स नुसार, तर हे काही सांगता येत नाही. देन द ॲडिक्वेट नंबर ऑफ अॅनिमल्स आर नॉट कल्ड इफ लो स्टँडर्ड्स आर फिक्स. इथं जर तुम्ही एकदम लोएस्ट स्टँडर्ड जर फिक्स केलेलं असेल किंवा मला एवढं एवढं कमीत कमी दूध मिळलं पाहिजे, तर अशा ह्याच्यामध्ये तेवढ्या दुधाची पर्टिक्युलर अॅनिमल अशी मिळतीलच अशी काही ह्याच्यामध्ये शाश्वती नाही. दुसरी मेथड आहे स्कोर कार्ड मेथड. ह्याच्यामध्ये काय केला जातो, प्रत्येक अॅनिमलच्या बॉडी पार्ट नुसार इथं काय केला जातो, स्कोर दिला जातो. आणि ह्याच्यामध्ये स्कोर 100 पॉईंट हेडॉनिक स्कोर असतो. 100 पॉईंटचं स्कोर कार्ड इथं यूज केलं जातं. इन ऑर्डर टू अवॉइडन्स ऑफ द बायस ऑफ एक्सटर्नल अपीअरन्स, एक्सटर्नल अपीअरन्स मध्ये जर काय त्रुटी जास्त येत असेल तर ती त्रुटी कमी करण्यासाठी स्कोर कार्ड मेथड यूज केली जाते. इन दिस वेटेज इज गिवन टू इच कॅरेक्टर्स डिपेंडिंग अपॉन द हेरिटेबिलिटी अँड इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. त्या प्रत्येक दुधाचे कॅरेक्टर असू दे, मासाचे कॅरेक्टर असू दे, अंड्याचे कॅरेक्टर असू दे, सगळे कॅरेक्टर असू दे, त्याची काय केली जाते, जेनेटिकल कॅरेक्टर दॅट इज हेरिटेबिलिटी कॅल्क्युलेट केली जाते. सच मेथड इज नोन एज द सिलेक्शन इंडेक्स और स्कोर कार्ड. हे आपण स्टडी केलेलं आहे प्रॅक्टिकलला बाय रिग्रेशन कोएफिशिएंट मेथड, देन डॉटर्स ॲव्हरेज इंडेक्स मेथड, ओके, हे स्टडी केलेलं आहे आपण सिलेक्शन इंडेक्स. त्यानुसार इथं काय केलं जातं, स्कोर कार्ड मेथड मध्ये स्कोरिंग केलं जातं. ऍडव्हान्टेज, इट इज सुपिरियर टू बोथ टँडम अँड इंडिपेंडंट कलिंग मेथड, ओके, पुढं जे दोन मेथड बघणार आहे आपण त्यापेक्षा ही सुपिरियर मेथड आहे. देन सिलेक्शन कॅन बी मेड ऑन सेव्हरल ट्रेट्स ॲट अ टाइम. ह्याच्यामध्ये वेगवेगळे जे जनावरांचे कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर आपण ह्याच्यामध्ये स्टडी करू शकतो. आता सपोज दॅट वन ऑफ द कॅरेक्टर इज द मिल्किंग कॅरेक्टर, देन ड्राफ्ट कॅरेक्टर, सर्वायवल कॅरेक्टर, जे काय दुधाचे गुणधर्म, ओढकामाचे गुणधर्म, वातावरणात टिकण्याचे गुणधर्म, असे वेगवेगळे गुणधर्म आपण ह्याच्यामध्ये काय करू शकतो, स्टडी करू शकतो. द सुपेरिटी ऑफ दिस मेथड, सुपेरिटी ऑफ दिस मेथड ट्रेड्स इन्क्रीजेस. जसे जसे ट्रेड्स ह्याच्यामध्ये वाढतील तसे तसे काय होते, याची सुपेरिटी वाढत जाते. देर इज अ मॅक्झिमम प्रोग्रेस पर युनिट फ्रेम, ओके, ह्याच्यामध्ये काय होतं, मॅक्झिमम प्रोग्रेस आपल्याला पाहायला मिळतो. डिसएडव्हान्टेजेस, द यूज ऑफ सिलेक्शन इंडेक्स समटाइम्स रिझल्ट इन टू द मेकिंग सर्टन बॅड कॅरेक्टर. थोडेफार ह्याच्यामध्ये बॅड कॅरेक्टर येऊ
शकतात. ओके. प्रॅक्टिकल इंडेक्स आर नॉट अवेलेबल फॉर ऑल क्लासेस ऑफ ॲनिमल. प्रत्येक जनावराला सिलेक्शन इंडेक्स अप्रायझल होईलच अशी काही गॅरंटी नाही. थर्ड वन मेथड ऑन द बेस ऑफ एक्सटर्नल कॅरेक्टर मधली टँडम मेथड. इन द टँडम मेथड सिलेक्ट प्रॅक्टिस ओनली वन ट्रेड्स. ओके. ह्याच्यामध्ये ह्या मेथड मध्ये काय करतो आपण फक्त एकच कॅरेक्टर वर्षानुवर्ष आपण त्या जनावराचं काय करत असतो, स्टडी करत असतो. ओके. अंटिल द सॅटिस्फॅक्टरी लेवल. तुम्हाला जोपर्यंत त्या कॅरेक्टर बद्दल आत्मीयता एकदम जास्त वाटत नाही की बाबा हे कॅरेक्टर आता माझं परिपूर्ण झालेलं आहे, तोपर्यंत एकच कॅरेक्टर त्या जनावरचं काय केलं जातं, स्टडी केलं जातं. त्याला म्हणलं जातं टँडम मेथड. In the selection, efforts traits are relaxed and efforts are directed towards the improvement of second traits. दुसरे जे कॅरेक्टर आहेत ते दुसरे कॅरेक्टर आहेत त्या ठिकाणी काय केले जातात, सप्रेस केले जातात. म्हणजे काय आहे, आता मी समजा एक कॅरेक्टर केले दुधाचं, तर दुधाचंच कॅरेक्टर मी वर्षानुवर्षे बघणार, ड्राफ्ट क्वालिटीचं बघणार नाही. दुसरे कॅरेक्टर काय ड्राफ्ट सस्टेनेबिलिटी हे मी सप्रेस करणार, फक्त दुधाचंच कॅरेक्टर मी वर्षानुवर्ष बघणार. ह्याला म्हणलं तर टँडम मेथड. ॲज अ ॲडव्हान्टेजेस काय, द सिलेक्शन फॉर वन ट्रेट रिझल्ट इन टू इम्प्रुव्हमेंट ऑफ अदर ट्रेट्स ऑल्सो. एक ट्रेट आपण स्टडी करत चाललोय तर दुसरा कॅरेक्टर थोडंफार ह्याच्यामध्ये बदलू शकते, जास्त बदलता येत नाही. द डिसएडव्हान्टेजेस इज देअर एज इट इज व्हेरी टाइम कन्झ्युमिंग मेथड. ही काय आहे, जास्त टाइम कन्झ्युमिंग मेथड आहे. की वर्षानुवर्षे याला काय जनरेशन बाय जनरेशन स्टडी करत बसावं लागतंय. द ब्रीडर सिलेक्ट वन कॅरेक्टर अँड द बेसिस ऑफ फॅन्सी, देन इट इज वेस्ट ऑफ टाइम. ओके. जर तुम्ही शोभिवंत असं जर कॅरेक्टर ह्याच्यामध्ये जर निवडला, तर कुत्र्याचा असेल, त्या डॉग किंवा कॅट किंवा मंकी अशी वेगवेगळे त्याची जर सिल्की हेअर्स आपण कॅरेक्टर निवडलं, तर ह्याच्यामध्ये जर हे निवडत बसलं तर बाकीचे कॅरेक्टर काय होतो, टाइम आपला वेस्ट पाहायला मिळतो. नेक्स्ट वन इज अ इंडिपेंडंट कलिंग मेथड. या इंडिपेंडंट कलिंग मेथड मध्ये काय करू शकतो, जास्तीत जास्त आपण 2 कॅरेक्टर ह्याच्यामध्ये काय करू शकतो, स्टडी करू शकतो, 2 किंवा 3. लोअर लिमिट इज फिक्स. इथं काय करावं लागतं आपल्याला, जे कॅरेक्टर तुम्ही स्टडी केलेलं आहे त्याचं लोअर लिमिट आपल्याला काय करावं लागतं, फिक्स करावं लागतं. लोअर लिमिट इज फिक्स फॉर इच कॅरेक्टर्स अंडर द सिलेक्शन अँड ब्रीडिंग is done with the help of animals to above lower limit is called as a independent method. In this selection method, the few traits at a time. आपण काय करू शकतो, एका वेळेस आपण थोडेफार कॅरेक्टर ह्याच्यामध्ये काय करू शकतो, स्टडीसाठी घेऊ शकतो. मिनिमम स्टँडर्ड इज अ सेट फॉर इच ऑफ द ट्रेड्स. मिनिमम स्टँडर्ड ह्याच्यामध्ये काय करू शकतो, आपण स्टडीसाठी घेऊ शकतो. जसं टँडम मध्ये ओनली वन कॅरेक्टर घेतो आपण, इथं आपण साधारणतः 2 ते 3 कॅरेक्टर पर्यंत आपण घेऊ शकतो. Then advantages of this method, the selection can be practiced for 2 or more traits simultaneously. 2 किंवा 2 पेक्षा जास्त थोडेसे म्हणजे 3 पर्यंत कॅरेक्टर तुम्ही घेऊ शकता. Animal which do not meet the minimum standard can be called early stages. लहान जे स्टेजेस आहेत, लहान वासरू आहेत, त्या अशा वासरूच्या स्टेजेस मध्ये तुम्ही काय करू शकत नाही, इथं कलिंग करू शकत नाही, विलग करू शकत नाही. द रेट ऑफ प्रोग्रेस पर युनिट टाइम इज मोर. इथं प्रोग्रेसिंग टाइम म्हणजे काय, आपला वेळ जो आहे तो वेळ इथं कमी लागतो. द सुपेरिटी ऑफ फॉर वन ट्रेड्स डज नॉट हॅव ऑपॉर्च्युनिटी टू कॉम्पन्सेट द लॅक ऑफ मेरिट इन द अदर ट्रेड. म्हणजे काय, तर एक ट्रेड समजा जास्त जर झाला तर दुसरं एक सुपेरियर आला आणि दुसरा इन्फिरियर येऊ शकतो. जेणेकरून असं सगळं होणार नाही की तुम्ही 3 ट्रेड घेतलेत आणि तिन्ही कॅरेक्टर, दुधाचं कॅरेक्टर घेतलंय, ओढकामाचं घेतलंय, सस्टेनेबिलिटी वातावरणातलं बी घेतलंय आणि तिन्ही तुमचे एकत्र चांगले येतील असं येऊ शकत नाही. यातले 2 चांगले येतील, एक वाईट सुद्धा येऊ शकतो. ह्याला म्हणलं जातं इंडिपेंडंट कलिंग मेथड. देन नेक्स्ट सेकंड पार्ट इज ऑन द बेसिस ऑफ रेकॉर्ड. रेकॉर्ड नुसार पद्धती. तर पहिलं आहे पेडिगिरी मेथड. म्हणजे काय येतं, रेकॉर्ड ऑफ अँसिस्टर म्हणजे वंशावळ. म्हणजे पॅरेंट कोण होते, बाबा एक ॲनिमल आहे, समजा एक गाय घेतलेली आहे, त्या गायचं दूध उत्पादन समजा 20 लिटर आहे, तर तिचे काय करावं लागतील, आपल्याला पॅरेंट बघावं लागतील, मेल अँड फिमेल कोण होतं. मेल अँड फिमेल कोण होतं त्याचं परत अजून मेल अँड फिमेल कोण होतं, ह्याला म्हणलं तर पेडिग्री रेकॉर्ड, वंशावळ रेकॉर्ड. ही आई वडिलाच्या पॅरेंट नुसार काय करणं, इथं निवडणं. ओके. इन द पेडिग्री रेकॉर्ड ऑफ इंडिव्हिज्युअल द अँसिस्टर इन्क्लुडिंग द पॅरेंट्सच्या ह्याच्यानुसार काय केलं तर निवड केली जाते.
पेडिग्री सिलेक्शन इज युजफुल वेन इनएडिक्वेट इन्फॉर्मेशन इज अवेलेबल. जर आपल्याला काय समजा आता वास कालवड आपली आहे, फिमेल आहे, ओके, आणि या फिमेलचं आपल्याला आता पुढचं मिल्क प्रोडक्शन काय होणार आहे हे माहित नाही. तर अशा वेळेस काय करू शकतो आपण, जी फिमेल जी क्रॉसिंग केलेली आहे, ते क्रॉसिंग केलेली आपण पॅरेंट काय करू शकतो तिची बघू शकतो. आणि त्या पॅरेंटचं जेवढं उत्पादन आहे त्याच्यानुसार आपण संभाव्य सांगू शकतो की बाबा ह्या गाईचं एवढं एवढं उत्पादन येईल. तर ह्यासाठी पॅरेंटचं रेकॉर्ड आपल्याकडे महत्वाचं पाहिजे. पेडिग्री रेकॉर्ड मेंटेन आपलं पाहिजे. आता ह्याचा ऍडव्हान्टेजेस बघा, इट प्रोव्हाइड द इन्फॉर्मेशन वेन परफॉर्मन्स टेस्ट आर नॉट अवेलेबल. म्हणजे काय, आपण त्याचं उत्पादन आपल्याला त्या कालवडीचं फिमेलचं माहितीच नाही, अशा वेळेस आपण तिचं संभाव्य उत्पादन मागच्या रेकॉर्डद्वारे सांगू शकतो. इट प्रोव्हाइड द इन्फॉर्मेशन टू सप्लिमेंट द परफॉर्मन्स ऑफ टेस्ट इन्फॉर्मेशन. पुढची जी टेस्टिंग करणार आहे ते टेस्टिंगसाठी अवेलेबल इन्फॉर्मेशन, मागची इन्फॉर्मेशन आपण देऊ शकतो. इट अलाउ द सिलेक्शन टू बी कम्प्लिटेड ॲट यंग स्टेज. म्हणजे काय, पुढं आता ती माझ्यावर यायची, अजून ती कालवड माझ्यावरती यायची आहे, ती पुढे दूध देणार आहे, तिच्या यंग वयातच आपण सांगू शकतो की बाबा एवढं एवढं ही संभाव्य दूध देईल म्हणून. It allows the selection on both sexes of sex limited traits. Bull can be selected on the milk record of female activities. Okay. आता इथं काय आहे, इथं आपण जो मिल्क प्रोडक्शनचं बुल आहे, तर तिच्या आईच्या कॅरेक्टरवरनं सुद्धा आपण काय सांगू शकतो की बाबा ह्या बुल मध्ये दुधाचे गुणधर्म काय येणार आहेत, जास्त येणार आहेत, हा पुढच्या प्रोजिनीमध्ये दुधाचे गुणधर्म जास्त देऊ शकतो. द बेस्ट मेथड ऑफ कॅरेक्टर दॅट हॅव हाय हेरिटेबिलिटी. ह्याच्यामध्ये हाय जेनेटिक कॅरेक्टर आपल्याला सुद्धा काय येतात, मोजता येतात. देन पेडिग्री रेकॉर्ड कॅन बी यूज टू सिलेक्ट द अॅनिमल फॉर प्रोजिनी टेस्टिंग. इट मल्टीस्टेज सिलेक्शन सिस्टीम. वेगवेगळ्या मल्टी स्टेजेस मध्ये, म्हणजे अर्ली स्टेज, यंग स्टेज, अडल्ट स्टेज, त्याच्यानंतर तुमची मॅच्युअर स्टेज, की ह्या सगळ्या स्टेजेस मध्ये अॅनिमल आपल्याला ह्या पेडिग्री रेकॉर्ड मध्ये काय करता येतो, मोजता येतो, आपल्याला निवडता येतो. डिसएडव्हान्टेजेस, accuracy and relative to alternative selection procedure usually low. त्याच्यामध्ये अॅक्युरेसी थोडीफार कमी पाहायला मिळते. कारण काय, आपण नुसतं परफॉर्मन्स नुसार सांगतोय, भविष्य काळामध्ये त्याच्यावरती एन्व्हायरमेंटलचा बी इफेक्ट होणार आहे. लक्षात आलं, म्हणजे तिथं फार थोडंफार उत्पादन काय येऊ शकतं, कमी येऊ शकते. देन टू मच एम्फसाइजेस ऑन रिलेटिव्ह, स्पेशली रिमोट रिलेटिव्ह, ग्रेटली रिड्युसेस द जेनेटिक प्रोग्रेस. ज्या ठिकाणी रिमोट एरिया आहे, पण ड्राफ्ट कंडिशन आहे, ड्रॉट कंडिशन आहे, अशा ठिकाणी जेनेटिकल कॅरेक्टर जरी चांगलं असलं तरी तिथला वातावरण त्याच्यावरती काय करतो, अफेक्ट करतो. द पर्टिक्युलर ट्रेट्स हॅव लो हेरिटेबिलिटी. द रेकॉर्ड्स ऑफ द रिलेटिव्ह विल नॉट बी ट्रू गाईड. ज्याची हेरिटेबिलिटी जेनेटिकल कॅरेक्टर लो आहे, अशा कॅरेक्टरचं इथं आपण काय करू शकत नाही, मोजमाप करू शकत नाही. त्याला इंडिपेंडंट कलिंग मेथडच यूज करावी लागेल. The relative often makes the record under quite different condition, thus introducing non-random basis in the selection system. या रिलेटिव्ह या सिस्टीम मध्ये काय होतं, डिफरंट कंडिशन नुसार, डिफरंट ह्याच्यानुसार त्याच्यावरती अपेक्षण पाहायला मिळतो, वेगवेगळ्या कंडिशन नुसार वेगवेगळं उत्पादन येतं. जेनेटिकली कॅरेक्टर जरी चांगलं तुम्ही म्हणत असाल तरी वातावरण त्याच्यावरती अपेक्षण करतंय, मॅनेजमेंट अपेक्षण करतंय, त्या पर्टिक्युलर तुमची फिडिंग सिस्टीम अपेक्षण करते, ह्या पुढचे गुणधर्म सुद्धा याच्यामध्ये काय करतात, अपेक्षण करू शकतात. Then second one method is by performance testing. Second one method is by performance testing. या मेथड मध्ये काय करायचं तुम्हाला, एक शुड बी ऍक्युरेट ऍक्च्युअली कॅल्क्युलेशन्स ऑफ परफॉर्मन्स ऑफ अॅनिमल. त्या जनावराचं डायरेक्ट समोर जाऊन काय करायचं, तुम्हाला मोजायचं आहे, परफॉर्मन्स मोजायचा, दूध किती लिटर देते, हा शेतामध्ये हा बैल समजा परचेस करायचा आहे, त्या बैल परचेस करायचा तर तो अॅनिमल किती वेळ ड्राफ्ट मध्ये चालू शकतो, मीट क्वालिटी घ्यायची, समजा मांस घ्यायचे तर त्या जनावराचं वजन किती आहे, हे ऍक्च्युअली परफॉर्मन्स आपण काय करायचं आहे, मोजायचं आहे, त्यानुसार ते निवडायचं आहे. तर बघा, परफॉर्मन्स टेस्ट इज अ मेजर्स ऑफ फिनोटाइपिक व्हॅल्यू, दॅट इज अ मिल्क yield, ग्रोथ रेट ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑफ सिलेक्शन. फिनोटाइपिक व्हॅल्यू इज डिटरमाइंड बाय बोथ जेनेटिक अँड एन्व्हायरमेंटल इन्फ्लुएन्स. याचा फिनोटाइपिक व्हॅल्यू म्हणजे काय, जे डोळ्याला जे दिसतंय कॅरेक्टर त्याला म्हणतो आपण फिनोटाइप. ओके. तर ह्याच्यावरती दोन अपेक्षण करते, एक जेनेटिकल कॅरेक्टर बी अपेक्षण करतंय, आई वडिलांकडून आलेले गुणधर्म, आणि एन्व्हायरमेंटल म्हणजे वातावरण, क्लायमॅटिक सिच्युएशन सुद्धा काय करते, अपेक्षण करत आहे. त्याचा ऍडव्हान्टेजेस काय आहे, तर हाय
परफॉर्मन्स टेस्ट इज मोस्ट ॲक्युरेट. ओके. ॲक्युरसी जर चांगली असेल दोन्हीकडची तर परफॉर्मन्स टेस्ट काय होती, चांगली आपल्याला पाहायला मिळते. एन्व्हायरमेंटल इन्फ्लुएन्सेस कॅन बी मिनिमाइज बाय टेस्टिंग ऑफ सिलेक्शन ऑफ सम एन्व्हायरमेंटल कंडिशन. म्हणजे काय, परफॉर्मन्स टेस्टिंग तुम्हाला जर करायची असेल तर वेगवेगळ्या वातावरणामध्ये काय करायचंय, तिचं परफॉर्मन्स टेस्ट करायचा आहे. आता इथे काय होतंय, आपण समजा परचेस केले बफेलो बफेलो समजा आपण गुजरातवरनं परचेस केलेली आहे, तर गुजरातमध्ये ती 15-20 लिटर दूध देते. पण आपल्या इथे जर ती जर आणली तर ती आपल्या इथे 10-12 लिटर वरतीच येत असते. म्हणजे काय होतंय, एन्व्हायरमेंटल अफेक्ट करतंय, त्याच्यानंतर तुमचं क्लायमॅटिक कंडिशन अफेक्ट करतंय, त्यानंतर तुमची फिडिंग अफेक्ट करतंय, देन मॅनेजमेंटल अफेक्ट करतंय. हे सगळे एवढे अफेक्शन इथं पाहायला मिळतात. द मेजर्स इज डायरेक्ट नॉट अ रिलेटिव्ह बेसिस. इथं तुम्ही डायरेक्ट मेजर घेताय, रिलेटिव्ह मध्ये घेत नाही. म्हणजे अजम्पशन इथं पाहायला मिळत नाही. जनरेशन इंटरव्हल इज युजली शॉर्ट. त्याच्यामध्ये काय आहे, वेगवेगळ्या जनरेशनचा आपण अभ्यास करत नाही. एकदा समोर गेले की 2-4 दिवसाचा अभ्यास केला, त्या गाईचा 10 दिवसात बाबा एवढं एवढं दूध देते, की संपलं याचं काम. आपण पूर्ण त्या जनरेशनचा अभ्यास करत नाही. टेस्टिंग कॅन बी युजली बी डन ऑन द फार्म अंडर नॉर्मल मॅनेजमेंटल कंडिशन. इथं आपण टेस्टिंग काय करत असतो, जनावरांच्या गोठ्यावर जाऊन काय करत असतो, बघत असतो. आपण काही रिसर्च स्टेशनला वगैरे जाऊन काय बघत नाही. देन accuracy becomes low when the heritability is low. ओके. जर इथं हेरिटॅबिलिटी जेनेटिकल कॅरेक्टर जर लो असेल तर accuracy सुद्धा लो मध्ये पाहायला मिळते. And many important traits are expressed in one sex, that is milk production, egg production in the female. ओके. इथं काय होतंय, आपण एकच कॅरेक्टर आपल्याला काय करता येते, बघता येते. समजा आता फिमेल असेल तर आपण दुधाचंच कॅरेक्टर बघू शकतो, कोंबड्या असतील तर अंड्याचंच कॅरेक्टर आपण बघू शकतो. ओके. अशी कॅरेक्टर आपण काय करू शकतोय, फक्त फिमेल मध्येच बघू शकतोय, परफॉर्मन्स त्याचा बघू शकतोय. देन नेक्स्ट वन मेथड इज प्रोजेनी टेस्टिंग. प्रोजेनी टेस्टिंग. प्रोजेनी टेस्टिंग म्हणजे काय, तर आलेली जी प्रोजेनी आहे त्या म्हणजे त्या पॅरेंट पासून आलेली प्रोजेनी, पॅरेंट पासून झालेलं अपत्य, त्या अपत्याच्या कॅरेक्टरनुसार पॅरेंट ठरवणे, याला म्हणलं जातं प्रोजेनी टेस्टिंग. In the progeny testing, this testing mostly used for selections of sire. ओके. इथं काय केलं जातं, तर जो मेल आहे सायर, आपण स्टडी केलेला आहे. सायर मीन्स काय, द मेल यूज फॉर द रिप्रोडक्शन. जो वळू यूज केला जातो प्रजोत्पादनासाठी त्याला सायर म्हणलं जातं. तर हा सायर निवडण्यासाठी काय केलं जातं, जी प्रोजेनी टेस्टिंग केली जाते. म्हणजे जी आलेल्या अपत्य आहे त्या अपत्याचं उत्पादन किती आहे, त्यापासून गुणधर्म किती ट्रान्सफर होतात. ते गुणधर्म चांगले ट्रान्सफर झाले, अपत्य जर चांगला असेल तरच तो सायर काय केला जातो, मेल निवडला जातो. प्रोजेनी टेस्टिंग इज अ स्पेशल फॉर्म ऑफ पेडिग्री इव्हॉल्युशन. ह्याच्यामध्ये काय आहे, ह्याच्यामध्ये पेडिग्री सुद्धा आपण काय करू शकतो, रेकॉर्ड ऑफ एन्सिस्टर मोजू शकतोय. झालं. चूज अन बेसिस ऑफ फिनोटाइप परफॉर्मन्स ऑफ देअर प्रोजेनी. The stage of selection system, because of first stage animals are selected for producing the progeny, followed by culling of those which produces the poor progeny in the second stage. एका स्टेज मध्ये पहिल्या जनरेशन मध्ये प्रोजेनी चांगली आली आणि परत दुसऱ्या स्टेज मध्ये जर क्रॉसिंग जर झालं तर दुसऱ्या स्टेज मधली प्रोजेनी काय होऊ शकते, आपली चुकू शकते. ओके. इथं आपल्याला पॅरेंट व्यवस्थित मेंटेन केले पाहिजे. ऍडव्हान्टेजेस काय बघा, इट इज हायली युजफुल फॉर सिलेक्शन ऑफ सेक्स लिमिटेड ट्रेड्स. जी सेक्स लिमिटेड कॅरेक्टर्स आहेत ते आपण मागं बघितले, क्वांटिटेटिव्ह ट्रेड्स, क्वालिटेटिव्ह ट्रेड्स, त्यामध्ये सेक्स लिमिटेड कॅरेक्टर्स होते. ते सेक्स लिमिटेड कॅरेक्टर इथं हायली युजफुल होतात. अँड हाय अॅक्युरेसी वेन मेनी प्रोजेनीज ऑप्टेन. जर जास्त प्रोजेनी एका अॅनिमल पासून जर तयार झाली असतील, एका वळूपासून समजा 10 गायी तयार झाल्या असतील, तर 10 गायींचा रेकॉर्ड आपल्याला अॅक्युरेट पाहायला मिळतो. द जेनेटिक इम्प्रुव्हमेंट ऑफ दिस इज द बेस्ट मेथड. जेनेटिक इम्प्रुव्हमेंट साठी त्या मेल चांगला निवडण्यासाठी ही पद्धत चांगली आहे. डिसएडव्हान्टेज इज द लॉंग जनरेशन इंटरव्हल. जे काय आहे, वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये काय करावं लागतं आपल्याला, परफॉर्मन्स साठी आपल्याला 3-4 जनरेशन इथं स्टडी करावं लागतं, टाइम आपला जास्त लागतोय. अँड रिक्वायर्ड हाय रिप्रोडक्टिव्ह रेट्स. त्याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह रेट्सच्या संबंधित सगळे कॅरेक्टर आपल्याला पाहायला मिळतात. देन टाइम कन्झ्युमिंग मेथड. वेळ जास्त लागतो, जनरेशन जास्त लागतात. म्हणजे 10 गायी गायी व्हायला आपल्याला परत काय लागणार आहे, अडीच म्हणजे 4-5 वर्ष इथं काय करावं लागणार आहे, आपल्याला स्टडी करावा लागणार आहे. ओके. देन लास्ट मेथड इज द सिब सिलेक्शन. लास्ट मेथड इज अ
SIP selection. SIP selection means the pedigree information are never complementary. जर पेडिग्री इन्फॉर्मेशन आपल्याकडे जर व्यवस्थित अशी नसेल टू दिस इंडिव्हिज्युअल ऍट दिस टाइम द रिलायबिलिटी ऑफ स्लाइटली लेस ऍट कॉम्प्रोमाइजेस ड्यू टू एन्व्हायरमेंटल डिफरन्स. याच्यामध्ये काय आहे, वातावरणाच्या ह्याच्यानुसार वेगवेगळे असं अफेक्शन जर पाहायला मिळलं आणि पेडिग्री इन्फॉर्मेशन जर आपल्याकडे जर व्यवस्थित नसेल ऍट दिस टाइम यू शुड यूज दॅट द सिप सिलेक्शन. त्याच्यामध्ये दोन पद्धती मिळतात, फुल सिप मेथड आणि हाफ सिप मेथड. ओके, फुल सिप आणि हाफ सिप मेथड. ओके, इन दिस परफॉर्मन्स आर एक्सप्रेस इन ओनली वन सेक्स. ओके, एकाच सेक्सचे कॅरेक्टर आपण इथं काय करू शकतो, स्टडी करू शकतो. म्हणजे काय, मेल म्हणजे मेलचेच कॅरेक्टर स्टडी करायचे, फिमेल म्हणजे फिमेलचेच कॅरेक्टर स्टडी करायचे. when the characters while measuring involve the lot of error during evolution. त्याच्यामध्ये थोडंफार काय होऊ शकतो, एरर येऊ शकतात. लक्षात आलं. आता इथं फुल सिप आणि हाफ सिप म्हणजे काय, तर फुल सिप म्हणजे काय, फुल ब्रदर फुल सिस्टर. ओके, आपण साय रिव्होल्युशन मध्ये बघितलेले की जवळचे जे असलेले संबंध म्हणजे फुल ब्रदर फुल सिस्टर, एकाच फॅमिलीमध्ये असलेले क्रॉसेस. ओके, ह्या ठिकाणी काय करू शकतो, आपण निवडू शकतो. हाफ ब्रदर हाफ सिस्टर म्हणजे काय, तर थोडेसे नातलगांमध्ये असलेले संबंध, म्हणजे थोडेस लांबचं रिलेशन, ह्याला म्हणलं जातं हाफ ब्रदर अँड हाफ सिस्टर. ओके, तर असे असलेले क्रॉसेस या ठिकाणी आपण काय करू शकतो, इव्हॅल्युएट करू शकतो, आपण सिलेक्ट करू शकतो. ओके, ही आहे तुमचं, दिस वन इज द लेक्चर नंबर युअर 9, दॅट इज द सिलेक्शन, डेफिनेशन्स ऑफ सिलेक्शन, देन मेथड्स ऑफ सिलेक्शन आणि बेसिस ऑफ सिलेक्शन, कशाद्वारे निवडायचं आहे. काय प्रॉब्लेम आहे का ह्याच्यामध्ये, या लेक्चर मध्ये काय प्रॉब्लेम आहे का? हा लेक्चर नंबर तुमचा 9 आहे. तुमच्या पुस्तकामध्ये सर्व मटेरियल दिलेलं आहे. ओके, काय प्रॉब्लेम आहे का ह्याच्यामध्ये, असेल तर सांगा. आहे का काय? ओके, काय प्रॉब्लेम नाही, चालते. तुमची मीटिंग एंड करतो मी. थँक्स अ लॉट.